नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आकाशकंदीलचा आहे। आता दिवाळी संपलेली आहे तरी पण आकाशकंदीलचे ऑर्डर येत आहेत, त्यामुळे मी तुम्हाला हा आकाशकंदील कसा बनवायचा हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर हा आपला आकाशकंदीलचा पार्ट 2 असणार आहे। पार्ट 1 आपण या अगोदरच अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर त्याची लिंक पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट 1 ची लिंक आहे, तर नक्की जा आणि आकाशकंदील कसा करायचा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला नक्की समजेल आणि तुम्ही सुद्धा असा छान छान आकाशकंदील घरी बनवू शकता। तर बघा, इथपर्यंत आपण आकाशकंदील कसा करायचा याचा व्हिडिओ आपला पार्ट 1 मध्ये टाकलेला आहे। एकच व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन भाग केलेले आहेत। तर बघा, इथे मी एक डिझाइन बनवून घेतलेला आहे। सेम आपल्याशी अजून 3 डिझाइन बनवायचे आहेत। टोटल आपल्याला 4 डिझाइन असणार आहेत। एक तर आपण ऑलरेडी बनवून घेतलेली आहे, अजून आपल्याला सेम असे 3 डिझाइन बनवायचे आहेत। एका रिंगमध्ये असे आपल्या टोटल 4 डिझाइन बनणार आहेत। तर बघा, इथे जशी आपण वरती डिझाइन बनवताना 2-2 कॉर्डमध्ये मणी घातले होते, या साईडने 3 मणी, दुसऱ्या साईडने 3 मणी, असे टोटल 6 मणी, प्रत्येकी 2-2 कॉर्डमध्ये 1-1 मणी। तशा सेम प्रोसेसने मी इथे 6 मणी घालून घेतलेले आहेत। आता पुन्हा आपले सगळे कॉर्ड एकत्र पकडायचे आहेत आणि एक सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहे। आणि पुन्हा नॉट केल्यानंतर पण खालची शिल्लक कॉर्डमध्ये खाली पण आपल्याला पुन्हा मणी घालायचे आहेत, म्हणजे आपला गोलाकार असा फुलाचा आकार बनतो। मणी जे घातले आपण त्याचा फुलाचा आकार बनतो, म्हणजे दिसायला छान दिसतं। तुम्ही इथे एकच कलरचे पण वापरू शकता मणी, किंवा डबल म्हणजे वेगवेगळ्या कलरचे पण वापरू शकता, मल्टी कलर किंवा 2 कलरचे, वरच्या साईडने एक आणि खालच्या साईडने एक कलर असा। तर बघा, इथे पण खालच्या साईडने पण मणी घालून घेतलेत। आता आपल्याला पाइपिंग करायचे। एक साईडचे 6 कॉर्ड आहेत, ते 6 कॉर्ड आपल्याला डायरेक्टली रिंगला पॅक करायचे आहेत। दुसऱ्या त्या साईडने पाइपिंग नाही आहे आपल्याला, फक्त एकच साईडने पाइपिंग आहे। तर बघा, इथे मी पाइपिंग करताना प्रत्येक कॉर्ड ही 3 वेळेस टाकायचे आहे आपल्याला। रिंगला कॉर्ड पॅक करताना पण 3 वेळेस पॅक करायचे आहेत, आणि पाइपिंग करताना पण प्रत्येक कॉर्ड ही 3 वेळेस पॅक करायची आहे, म्हणजे आपली पाइपिंग छान अशी पूर्ण होते। तर बघा, इथे मी कॉर्ड आहे ते रिंगला पॅक करून घेते, आणि दुसऱ्या साईडने आहे आपल्याला पाइपिंग आहे। एक साईडने रिंगला पॅक करायचे, दुसऱ्या साईडने पाइपिंग आहे। तर दोन्ही प्रोसेस मी पुढे कंटिन्यू करून घेणार आहे। तर बघा, इथे आपली दुसरी डिझाइन पण बनवून तयार झालेली आहे। खूप सोपी आहे बनवायला। तर ह्या सेम प्रोसेसने आपल्याला दुसऱ्या साईडचे पण दोन्ही पण डिझाइन कंप्लीट करून घ्यायचे आहेत। जशी आपण आताची डिझाइन केली, एक साईडची कॉर्ड रिंगला पॅक केली आणि दुसऱ्या साईडने पाइपिंग केली, तशा सेम प्रोसेसने आपल्याला ही 3 नंबरची डिझाइन बनवायची। आणि शेवटी जी खाली 4 नंबरची डिझाइन आहे तिला दोन्ही साईडचे कॉर्ड आपले डायरेक्ट रिंगला पॅक होणार आहेत, पाइपिंग कुठेच येणार नाही आहे। तशा सेम प्रोसेसने पुढे मी कंटिन्यू दुसऱ्या पण डिझाइन पूर्ण कंटिन्यू बनवून घेणार आहे। आपल्याला 4ही साईडने अशी सेम प्रोसेस करायची आहे। आपण 4 रिंग पॅक करणार आहोत, तर 4ही रिंग पॅक केल्यानंतर आपल्याला सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करायची आहे। तर ते काय तुम्हाला आता मी ते व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी आता काय दाखवत नाही आहे, डायरेक्टली बनवून घेऊन दाखवते। तर बघा, इथे मी 4ही साईडने सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू केली आहे, आणि 4ही साईडने रिंग पॅक करून घेतल्यात आणि सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे। खूप सोपी आहे बनवायला। जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही परत व्हिडिओ डबल बघा, ट्रिपल बघा, नक्की समजेल। आणि तुम्हाला मला सांगायची पण गरज नाही, तुम्हाला व्हिडिओ म्हणजे मी कसं करते त्यातून तुम्हाला समजून येईल। तर बघा, आपल्या नंतरची जी प्रोसेस आहे आपल्याला, तर अशी प्रोसेस पूर्ण कंटिन्यू आपण खाली करायची। जसे आपण वरती मणी घातले अगोदर 6 मणी, मग 5, 4, 3, 2, 1, तसं आपल्याला इथं आपली प्रोसेस फक्त उलट होणार आहे। अगोदर 1 मणी येणार आहे, नंतर 2 येणार, नंतर 3 येणार, नंतर 4 येणार, नंतर 5 आणि 6, अशी प्रोसेस आपली खाली पुढे कंटिन्यू येणार आहे। तर बघा, आता
मी इथं माझं आकाशकंदील करायचं काम करते, माझी मुलगी पण माझ्याजवळ बसली आहे, तिने पण मायक्रमचा एक दोरा घेतला आणि त्यामध्ये मणी ओवते. ती मला म्हणते की मम्मा मी तुझं तुला काम करू लागते. तर बघा ती पण इथं बसली माझ्यासोबत खेळत. तर बघा इथे पुढची प्रोसेस पण मी करून घेतली आहे, पण एक साईडची प्रोसेस मी बाकी ठेवलेली आहे, कारण तुम्हाला मी दाखवणार आहे कसं करायचं आहे ते. चला तर मग आपण पुढची पण प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेऊया. तर बघा आता इथे आपली प्रोसेस आहे ती उलट आहे. म्हणजे सुरुवातीला आपण बघा वरती 6, 5, 4, 3, 2, 1 अशी मणी घातलेली आहेत. आता आपल्या इथे उलट घालायचे आहेत. मग बघा आता खाली आपल्या सुरुवातीला 1 नंबरला कोणता मणी आलेला आहे, एक मणी ग्रीन कलरचा घातलेला आहे. तर इथे सुद्धा मी फर्स्ट नंबरला ग्रीन कलरचाच मणी घालणार आहे. नंतर सेकंड नंबरला वरती बघा तुम्ही कोणते येतं, दोन्ही पण ग्रीन कलरचे आहेत, म्हणजे पॅरेट ग्रीन कलरचे. तर खाली पण मी सेम तशीच प्रोसेस मणी घालणार आहे, वेगळे घालायचे नाहीत. जसे आपण वरती घातलेले आहेत त्याच कलरचे मणी इथं खाली आपण यूज करायचे आहेत. अशा सेम प्रोसेस आपल्या खाली पुढे ही प्रोसेस पण कंटिन्यू करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी जी आहे आपली नॉटच्या 2 लाईन मी केलेल्या आहेत. म्हणजे मणी घातल्यानंतर आपण एक नॉट खाली करतोच आहे, पण अजून एक एक्स्ट्रा लाईन मी नॉटची करून घेतलेली आहे. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला खाली मी नॉटच्या 2 लाईन केलेल्या आहेत. तर बघा चारही साईडने मी सेम प्रोसेस इथे कंटिन्यू करून घेतलेली आहे. आता इथे पुन्हा आपली एक रिंग पॅक करून घ्यायची आहे. आणि जशी आपण वरती प्रोसेस केली आहे तशी आपल्या 2 नॉट, एक मणी, पुन्हा 2 नॉट, तशी आपल्याला इथे खाली पुन्हा सेम प्रोसेस करायची आहे. तर बघा इथे मी आता एक रिंग घेतलेली आहे, पुन्हा एकदा स्क्वेअर रिंग 6 इंची स्क्वेअर रिंग घेतलेली आहे, म्हणजे चौकोनी रिंग घेतलेली आहे. तर इथं बघा मी रिंग पॅक करून घेत आहे. इथे पण रिंग पॅक करताना सर्व कोड आहेत ते रिंगला बसणार नाहीत आपले, त्यामुळे आपले नॉटमधील जे कोड आहेत, एका नॉटमध्ये किती 4 कोड असतात, त्यापैकी फर्स्ट आणि शेवटची म्हणजे पहिली आणि शेवटची कोड आपल्याला 2 वेळा पॅक करायचे. आणि मधल्या जे 2 कोड आहेत त्या सिंगल म्हणजे एकदाच रिंगला टाकून घ्यायचे आहेत, कारण सर्व कोड आपल्या रिंगला बसत नाहीत, कोड जास्त आणि रिंग कमी पडते त्यामुळं. तर बघा इथे मी पहिली कोड 2दा पॅक केले, दुसरी आणि तिसरी कोड फक्त एकदाच पॅक केली, आणि चौथी जी आपली कोड आहे ती पुन्हा एकदा डबल पॅक करायची आहे.
म्हणजे व्यवस्थित पॅक होते. तर बघा अशा सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा कंटिन्यू 4ही साईडने रिंग पॅक करायची आहे. इथे रिंग पॅक करताना छान अशी रिंग पॅक करा, थोडीशी पुढे मागे वगैरे होऊ देऊ नका, नाहीतर आपलं आकाशकंदील छान दिसणार नाही. आकाशकंदील बनवायला खूप सोपं आहे. फक्त स्क्वेअर नट आहे आणि पायपिंग आहे, दुसरं काहीही नाही आहे. तुम्हाला फक्त जर सिंपल स्क्वेअर नट करता आली तरी पण तुम्ही हा आकाशकंदील बनवू शकता. खूप सोपं आहे बनवायला. म्हणजे फक्त आकाशकंदीलच नाही, तुम्ही बाकीच्या वस्तू पण सगळ्या बनवू शकता. जर तुम्हाला अजून कोणती वेगळी वस्तू बनवून बघायची असेल, तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या वस्तूचा व्हिडिओ पाहिजे. तशी मी त्या वस्तूचा व्हिडिओ बनवून अपलोड करेल. आणि तुम्हाला आजचा आकाशकंदील आवडला का मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर बघा सेम प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू 4ही साईडनी रिंग पॅक करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी 4ही साईडने रिंग पॅक करून घेतलेली आहे. तर बघा इथे वर आपण जशी प्रोसेस केलेली आहे सुरुवातीला 2 नॉट करायचे आपले, एका खाली एक 2 नॉट करायच्यात, पुन्हा एक मनी घालायचं आणि पुन्हा 2 नॉट करायच्यात. तशी सेम प्रोसेस आपल्याला पुढे इथे कंटिन्यू करायची आहे. इथे बघा कॉड घेताना बरोबर घ्या. ह्या साईडची कॉड त्या साईडला किंवा त्या साईडची कॉड ह्या साईडला घेऊ नका. बरोबर आपली ह्या साईडचीच कॉड घ्या. एक जरी कॉड इकडे तिकडे झाला तरी पण सर्व चुकून जाईल पुढचं. तर बघा एका खाली एक आपल्याला 2 सिंपल स्क्वेअर नट करायच्यात. त्यानंतर मिडलच्या 2 कॉडमध्ये एक मनी घालायचं आहे आणि पुन्हा खाली 2 सिंपल स्क्वेअर नट करायचे आहेत. अशी सेम प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू 4ही साईडनी करायची आहे. आणि तेवढी प्रोसेस झाली की आपल्याला शेवटी एक रिंग पॅक करायची, म्हणजे आपला आकाशकंदील पूर्ण होईल. तर बघा इथे मी 2 नोट केल्या. तर आता एक मनी घातला आहे. वरती तुम्ही जो कलर वापरलेला आहे मण्यांचा तोच कलर खाली वापरा, म्हणजे दिसायला छान दिसतं. तर वरती बघा आता मी ब्ल्यू कलर वापरलेला आहे, त्यामुळे इथे पण ब्ल्यू कलरच वापरते. तर आता मनी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला खाली 2 नोट करायचे आहेत. अशी सेम प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू 4ही साईडनी करायची आहे. तर बघा इथे मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू 4ही साईडनी करून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला आता एक स्क्वेअर रिंग घ्यायची आहे 8 इंची. इथे आपण टोटल 8 रिंग वापरले आहेत. वरती 2, मिडलला 4 आणि खाली 2. तर तुम्हाला रिंग पॅक करायचं माहितीच आहे कसं करायचे आहे. तर इथे रिंग पॅक करताना मी व्हिडिओ काढलेला नाही आहे. तर इथे रिंग पॅक करून घ्यायची आहे आणि जे आपले खाली कॉड शिल्लक आहेत ते कॉड आपल्याला कट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला खाली किती कॉड सोडायचे तर त्यानुसार तुम्ही कट करू शकता. म्हणजे तुम्हाला किती हाईटचा आकाशकंदील पाहिजे, छोटा कमी जास्त, पण आपल्या आकाशकंदीलची हाईट किती आहे वरती तेवढेच दोरे तुम्ही खाली सोडू शकता, म्हणजे दिसायला छान दिसतं. आणि दोरे सारखे कट करायचे ते एकसारखे आणि नंतर त्याला आपलं लटकन लावून घ्यायचे आहेत. बघा आता असा आकाशकंदील ठेवायचा आहे. इथपासून किती हाईट आहे तेवढेच दोरे तुम्हाला कट करायचे, तेवढं साईज घ्यायची बरोबर आणि तेवढ्या साईजनुसार तुम्ही कट करायचे आहेत. म्हणजे आपला आकाशकंदील छान दिसतो. खूप कमी हाईटची कट केलं तर चांगलं वाटणार नाही आणि लईच लांब कट केले तर ते बी छान दिसणार नाही. त्यामुळं तर इथे मी आता दोरे कट करून घेणार आहे, खालचे शिल्लक जे आपले कॉड आहेत ते, आणि आकाशकंदील लटकन लावून घेणार आहे. 2 कॉडमध्ये एक मणी घालायचे आणि मग लटकन लावायचं आहे. तुम्हाला पुढे मी लटकन तर लावून दाखवते. आता रिंग पॅक करताना मी व्हिडिओ काढलेला नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला मी लटकन लावून दाखवते. तर बघा इथे मी रिंग पॅक करून घेतली आणि खाली लटकन पण लावून घेते. तर रिंग पॅक केल्यानंतर बघा परत पुन्हा एकदा मी नॉट केलेली आहे, सिंपल स्क्वेअर नॉट करून घेतलेली आहे एक म्हणजे दोरे आपले जे नॉट आहेत कॉड आहेत ते ढिल्ले होऊ नये म्हणून. तर तुम्ही बघा रिंग पॅक केलं तर खाली तुम्हाला नॉट केलेलं दिसत असेल.
तर बघा नंतर आता मी खाली कॉर्ड पण कट करून घेतलेत एकसारखे हाईटनुसार, म्हणजे कमी जास्त हाईटला कट करायचे नाही तर सगळे कॉर्ड आपले सारखे दिसले पाहिजे एक लेवलमध्ये. त्यामुळे मी सारखे कॉर्ड कट करून घेतले. 2-2 कॉर्डमध्ये एक एक मणी घातला आहे. आणि मग आता लटकन लावायचं आहे. दोन्ही तोंड गरम करायचे ते कॉर्डचे आणि एकमेकाला चिटकून द्यायचे आहेत, म्हणजे चांगले पॅक होतात. तरी ते कॉर्ड चिटकवण्यासाठी मी लायटरचा वापर करते, तुम्ही पण लायटरचा वापर करा. तर बघा, आणि मणी आणि लटकन दोन्हींचे कलर वेगवेगळे वापरा, कारण सेम कलर असेल तर ते चांगलं वाटणार नाही. इथं मी पॅरेट ग्रीन कलरची मणी वापरते आणि ब्ल्यू कलरची लटकन, ते मग कॉम्बिनेशन छान दिसतंय. तर बघा इथे अशा सेम प्रश्ने मी सर्व लटकन लावून घेणार आहे. आता इथे दोरे तुम्हाला किती हाईटला पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त कट करा. मी माझ्या आवडीप्रमाणे कट केले, तर जास्त लांब पाहिजे जास्त लांब कट करू शकता, पण खूपच कमी हाईटचे कट करू नका, फक्त ते छान वाटणार नाही. तर अशा सेम प्रोसेस पुढं लटकन लावून घेत आहे. आणि तुम्हाला आता पूर्ण आकाशकंदील आपला रेडी झालेला आहे. खूप सुंदर बनलेला आहे आकाशकंदील आणि खूप सोपं आहे बनवायला, फक्त टाईम खूप लागतो बनवायला. मला तरी हा आकाशकंदील बनवायला 4-5 दिवस गेलेले आहेत. तर तुम्ही पण हा आकाशकंदील जर बनवला असेल तर तुम्हाला किती दिवस लागले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा आकाशकंदील आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.